हे संविधान इतकं परिपक्व झालेलं आहे की या संविधानाशी कोणी छेडछाडही करू शकत नाही आणि या संविधानाला कोणी त्या ठिकाणी मला असं वाटतं की काही अपाय देखील करू शकत नाही। खरं म्हणजे लक्षात ठेवा, हे शतक भारताचं शतक आहे। ज्या प्रकारे भारताची प्रगती चाललेली आहे, आज लोक असं म्हणतात की व्हॉट इज वर्ल्ड, अमेरिका, चायना आणि इंडिया इज वर्ल्ड। आज जग या 3 देशांच्या भोवती त्या ठिकाणी पूर्णपणे सिमटलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि मला असं वाटतं की या संपूर्ण आपल्या वाटचालीमध्ये आणि भारताच्या या युगामध्ये भारतातल्या प्रत्येक व्यक्तीचं विकासाचं अस्त्र जर काही असेल तर ते भारताचं संविधान आहे। आणि म्हणून एक अतिशय सुंदर, न्याय देणारं, प्रत्येकाच्या स्वप्नांना पंख देणारं, जगातलं सर्वोत्तम संविधान दिल्याबद्दल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शतशः आभार मानतो, त्यांना शतशः नमन करतो, या संविधानाला शतशः नमन करतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। सन्माननीय अध्यक्ष महोदय, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अशाच पद्धतीनं अर्थसंकल्प कसा वाचावा हे अतिशय सुंदर अशा प्रकारची एक पुस्तिका त्यांनी प्रकाशित केली, स्वतः लिहिली। ती आज आदर्श पुस्तिका म्हणून आपल्या लायब्ररीमध्ये सुद्धा, आमच्या घराघरामध्ये आहे। आजचं आपलं भाषण मी खरंच सांगतो इतकं अप्रतिम झालेलं भाषण आहे आणि इतके वेगवेगळे संदर्भ देणारं भाषण आहे। माझी विनंती अशी आहे की आपलं हे भाषण पुस्तक रूपानं जर प्रसिद्ध झालं आणि त्याची कॉपीज तुम्ही जर आम्हाला दिल्यात, भले अशा द्या किंवा विकत द्या, मध्यंतरीचा थोडासा राजकीय पार्ट त्यातनं वगळता आला तर वगळा, परंतु इतके उत्कृष्ट रेफरन्सेस असलेले एका एका घटनेची उत्तम प्रकारची माहिती आम्ही आमच्या पद्धतीने वाचण्याचा प्रयत्न केला, अनेकांनी भाषणं केली, पण असे इतके उत्तम रेफरन्स जे आले पहिल्या क्षणापासून मी बसलो होतो। आणि म्हणून अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे की हे आपल्या विधिमंडळाच्या वतीनं माननीय मुख्यमंत्री महोदयांचं भाषण आपण जर पुस्तक रूपानं प्रकाशित केलं तर चांगलं होईल।